आताच घडलेल्या लोहगडवरील घटनेत केतन अग्रवाल यांचा अपघाती नाही तर प्रेयसीनंच घात केल्याचं समोर आलंय. लोहगड किल्ल्यावरून मृत्यू झाल्याचे समजले गेलेल्या 25 वर्षीय केतन विशाल अग्रवाल यांचा मृत्यू प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलंय. हा अपघात नसून होणाऱ्या पत्नीला तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं रचलेल्या कटातून झालेला खून असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा डेली ताज्या अपडेट्स बघण्यासाठी. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल वय वर्ष 20 आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी वय वर्ष 22 यांना अटक केली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये केतन अग्रवाल यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी सिया गोयल हिनं किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान सिया गोयल हिचं चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. सियाचे लग्न केतनशी ठरलं होतं, मात्र तिला ते लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचं कट रचल्याचं उघड झालं. पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल हिनं केतनला फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेले. त्याचवेळी प्रियकर चेतन चौधरीलाही गुपचूप तिथं बोलवण्यात आले. संधी साधून दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून ढकलून दिले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. केतनचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 आणि 61(2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.